गोजीर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला करायची आहे दोडक्याची भाजी, ते म्हणजे भरलं दोडकं बरं का. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असे तुम्हाला गावाकडचे छान छान असे रेसिपी पाहता येतील. तर ज्यांना कोणाला ना दोडक्याची भाजी आवडत नाही ना, ते अगदी चाटून पुसून खाणार बरं का, एवढी भारी होते. तर चला तयारी करूया आपण. तर असा दोडका तुम्ही नक्कीच करून पहा, चव ना विसरूच शकत नाही, इतका भारी होतो. तर चला तयारी करूया आपण. तर इथे ना एक दोडका घेतलेला आहे, असा लांबट दोडका आहे. तर त्याचे आपण 2 भाग करून घेऊया आणि ज्या दोडक्याच्या शिरा असतात ना, त्या आपल्याला शिरा अशा काढून घ्यायच्या आहेत. थोड्याशा चाकूच्या साहाय्याने, जास्त पण नाही, अशा वरच्या थोड्याशा शिरा आपण काढून घेऊया. आणि एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. आता ना दोडक्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या. तर साईडचा ना आपण भाग काढून टाकूया आणि ना मध्यम आकाराचे आपण तुकडे करून घेऊया. आणि जसं आपण वांग्याला 4 भाग करतो की नाही, तशाच पद्धतीमध्ये ह्याला 4 भाग करून घ्यायचे दोडक्याला. आणि पाण्यामध्ये आपण दोडका टाकून घेऊया. दोडका आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, परंतु आता शिरा काढलेले आहेत ना, म्हणून पाण्यामध्ये पुन्हा एकदा 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर दोडक्याची भाजी करण्यासाठी आपण येथे साहित्य घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहे, थोडंसं जिरं, हिरवी मिरची, खोबरं, आलं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. ते शेंगदाणे ना नेहमी भाजूनच घ्यायचे, म्हणजे भाजीची टेस्ट ना अजिबात बदलणार नाही बरं का. कच्चे जर शेंगदाणे घातले ना, तर मग भाजीची चव ना वेगळी लागते. तर त्याच्यामुळे ना शेंगदाणे कोणत्याही भाजीला नेहमी भाजूनच घ्यायचे. तर सर्व वाटण ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. पाणी नाही टाकायचं, बिना पाण्याचंच आपल्याला वाटण हे करून घ्यायचं आहे. आणि जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं सरबरीतच आपल्याला ठेवायचं आहे. तर वाटण आपलं इथे वाटून आणलेलं आहे, पाहू शकता. आणि छानपैकी ना असं सरभरीत वाटण इथे तयार झालेलं आहे. तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर अशा प्रकारची दोडक्याची भाजी जर तुम्ही केली ना, तर चवीला इतकी छान होते की तुम्हाला ना सगळेजण म्हणतील की दोडक्याची भाजी तू कशी केली, इतकी भारी होते माहिती आहे का भाजी. आणि मस्तपैकी आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आणि इतका सुगंध येतो ना वाटणाचा, नाही का. तर त्याच्यामुळे ना अशी नाही का, म्हणजे चव ना दुपटीने वाढते म्हणजे या भाजीची. तर आपण हे जे वाटण काढलेलं आहे ना, तेच वाटण काढून अशी तुम्ही दोडक्याची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला खरोखरच ही भाजी आवडणार आणि ना टोपल्यामध्ये पण भाकरी राहणार नाही, एवढी भारी म्हणजे भाजी होते. तर आता यामध्ये ना आपण घरगुती मसाला टाकलेला आहे, 1 चमचा, आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर मिक्स करून घेऊया. आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण का आपल्याला दोडक्याच्या आपण फोडी केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला दोडका ना, म्हणजे दोडक्यामध्ये हे वाटण सर्व आपल्याला असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, म्हणजे दाबून दाबून व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे दोडक्याची भाजी अशाच पद्धतीने मसाला चांगला गच्च भरून घ्यायचा, म्हणजे दोडक्याचा मसाला ना बाहेर निघत नाही आणि मग चवीला ना दोडका छान लागतो खायला. आता गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेऊया. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरीची फोडणी करायची गरज नाही आहे, कारण की आपण जिरं वाटणामध्ये वाटलेलं होतं आणि त्याचा सुगंध खूप छान येतो. तर आता सर्व दोडके जे आहेत आपण भरलेले, ते सर्व टाकून घेऊया कढईमध्ये. आणि मंद आचेवरती दोडका चांगला आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे. तो मोठ्या गॅसवरती परतून नाही घ्यायचा, मंद आचेवरती चांगला असा ना परतून परतून घ्यायचा. म्हणजे कोणतीही भाजी आपण करताना ना मंद आचेवरती पहिल्यांदा परतून घेतली ना, मग ती वाफेमध्ये पटकन शिजली जाते आणि मग चवीला देखील ती भाजी छान लागते. तर आपला दोडका इथे चांगला परतून घेतलेला आहे आपण. आता झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती एक 5-10 मिनटं आपण वाफ काढूया. आता ताटामध्ये आपण पाणी टाकणार आहे. 1 फुलपात्र आपण पाणी घेतलेलं आहे. म्हणजे पाणी वरती गरम झालं ना की वाफेमध्ये म्हणजे दोडके हे शिजले जातात. तर आता दोडका ना आपण थोडासा खालीवरती करून घेऊया, म्हणजे परतून घेऊया, म्हणजे एकसारखा दोडका हा शिजला जाईल. आता यामध्ये आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी झालेलं आहे आणि तेच यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडीशी ना आता आपल्याला उकळी काढायची आहे, म्हणजे मिडियम गॅसवरती. हे पहा उकळी यायला लागलेली आहे आता. आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती एक 5 ते 10 मिनटं आपल्याला पुन्हा ठेवायचं आहे. तर आपण झाकण काढलेलं आहे आणि पाहू शकता इथे छानपैकी अशी तरी आलेली आहे आणि इतका भाजीचा सुगंध येतो ना की दोडका ना न खाणारे देखील आवडीने फस्त करणार बरं का, याची गॅरंटी मी देते. आणि इतका भारी आणि टेस्टी दोडक्याची भाजी होते. तर आता पुन्हा 1-2 मिनटं ना थोडीशी दोडक्यामध्ये कसर होती, त्याच्यामुळे झाकून ठेवलं होतं आणि दोडक्याची भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर एका डिशमध्ये आता आपण ही दोडक्याची भाजी आपण खाण्यासाठी घेऊया.
तर तुम्ही देखील ना दोडक्याची भाजी, आता वेलवर्गीय भरपूर अशा भाज्या येतात नाही का, त्यामधलाच एक दोडका आहे. तर तुम्ही नक्कीच अशी दोडक्याची भाजी एकदा तरी करून पहा. काय भारी झालं आहे ना, मस्तपैकी असा मसाला झाला आहे ना, इतका टेस्टी होतो ना, तर तुम्ही खाणार ना तर खरंच म्हणणार की खरंच दोडक्याची भाजी झाली आहे बरं का, इतका भारी होतो. भरल्या दोडक्याची भाजीबरोबर मस्तपैकी बाजरीची गरमागरम भाकर आणि चिरलेला कांदा पाहिजे, एक नंबर लागतं. आज केलेली भरल्या दोडक्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.